महाराष्ट्र में चुनावी बयार पूरी रफ्तार से बह रही है। सभी सियासी दल विधानसभा चुनाव की तैयारी में जुटे हुए हैं। इसी बीच देश और दुनिया के प्रमुख उद्योगपतियों में शामिल मुकेश अंबानी के पुत्र अनंत अंबानी ने राज्य की मौजूदा और पूर्व मुख्यमंत्रियों से मुलाकात की। अनंत अंबानी ने मंगलवार रात पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से उनके निवास मातोश्री पर मुलाकात की। दिलचस्प बात यह है कि इस मुलाकात में तुरंत बाद वे वर्षा आवास गए और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात की। मुकेश अंबानी रात 1 बजे वर्षा आवास पहुंचे थे। वहां उनके और सीएम शिंदे के बीच करीब 2 घंटे तक चर्चा चली। अनंत की इन मुलाकातों के बाद राज्य में नए सियासी समीकरणों की सुगबुगाहट तेज हो गई है। अनंत का काफिला रात करीब 10:30 बजे मातोश्री पहुंचा था। वहां उन्होंने उद्धव से करीब 2 घंटे तक चर्चा की। इस दौरान उद्धव के पुत्र तेजस्वी मौजूद रहे। रात 12:30 बजे अनंत का काफिला मातोश्री निकला और सीधे मुख्यमंत्री शिंदे से मिलने उनके सरकारी निवास वर्षा पहुंच गया। इन दोनों के बीच हुई मुलाकातों के दौरान अंबानी की क्या और किन विषयों पर चर्चा हुई, इसका खुलासा नहीं हो सका है। इस मुलाकात के बाद सियासी गलियारों में चर्चाओं का बाजार गर्म है। कयास लगाए जा रहे हैं कि सीट शेयरिंग से पहले क्या शिवसेना के दोनों गुट फिर से एक होने वाले हैं। वहीं इसके सूत्रधार अंबानी बनेंगे। आपको बता दें कि कुछ दिन पहले बीजेपी नेता और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एक कार्यक्रम में बोलते हुए कहा था कि उद्धव ठाकरे मुझसे मुलाकात कर शिवसेना को एक करने और महायुति में शामिल होने की बात कही थी। ऐसा नहीं है कि अंबानी परिवार का कोई सदस्य मातोश्री या वर्षा पर पहली बार गया है। इससे पहले वर्ष 2022 के सितंबर महीने में अनंत के साथ खुद मुकेश मातोश्री गए थे। बाद में 2022 के अक्टूबर महीने में अनंत अंबानी अपनी शादी का कार्ड लेकर एक बार फिर से मातोश्री पहुंचे थे। इसी तरह अंबानी परिवार वर्षा भी जाता रहा है, लेकिन विधानसभा चुनाव की पृष्ठभूमि में एक रात में राज्य के 2 प्रमुख नेताओं के साथ प्रमुख औद्योगिक घराने के किसी प्रमुख सदस्य की इन मुलाकातों से राज्य में किसी बड़े राजनीतिक घटनाक्रम की अटकलें लगाई जा रही हैं। शिवसेना यूबीटी के प्रवक्ता आनंद दुबे ने कहा कि अंबानी परिवार का ठाकरे परिवार से मधुर पारिवारिक संबंध रहा है। धीरूभाई अंबानी और बालासाहेब ठाकरे के बीच मित्रता थी, तो वहीं मुकेश अंबानी और उद्धव ठाकरे के बीच भी दोस्ताना संबंध रहे हैं। इसी तरह अनंत व आकाश अंबानी के आदित्य ठाकरे से अच्छी दोस्ती है। दोनों परिवार एक दूसरे के वैवाहिक समारोहों, गणेश उत्सव में शामिल होते रहे हैं, इसलिए इन मुलाकातों को राजनीतिक चश्मे से नहीं देखना चाहिए। नहाते समय छोटी बच्ची को छुपकर देखने वाले आरोपी को मनसे ने की पिटाई। बच्ची की मां ने आरोपी को पकड़ने के लिए घर के बाहर सीसीटीवी लगाया। सीसीटीवी में कैद हुआ आरोपी। भायंदर पश्चिम इलाके में एक आदमी छोटी बच्चियों को नहाते समय खिड़की से देखता था, जिसके बाद बच्ची ने अपनी मां को बताया तो मां ने उसे पकड़ने के लिए घर के बाहर कैमरा लगा दिया। वह 2 दिन तक 4 बजे नजर आता था और खिड़की से दिखता था। लड़की की मां ने मनसे कार्यालय में अभिनंदन चव्हाण से शिकायत की। मंगलवार रात 8 बजे जैसे ही भाईंदर मनसे महिला सेना वहां दाखिल हुई, उसे मनसे शैली में पिटाई कर दिया और आरोपी को पुलिस को सौंप दिया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया और आरोपी के खिलाफ भारतीय दंड संहिता बीएनएस की धारा 77 के तहत मामला दर्ज किया है। भाईंदर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक महिला आहे। त्यांच्या घराच्या मागच्या बाजूने खिडकीतून एक मुलगा घरातून डोकावत असल्याबाबत त्यांना संशय होता। यासाठी त्यांनी कॅमेऱ्यामध्ये त्यांच्या घरी जे कॅमेरे लावले होते त्या कॅमेऱ्यामध्ये पण बघितलं तर एक मुलगा तिथे येताना दिसतो आणि घरातून डोकावताना दिसतो असं त्या तक्रारदार महिलेचं म्हणणं होतं। तक्रारदार महिलेने तक्रार दिल्यानंतर आम्ही तात्काळ भारतीय न्याय संहिता कलम 77 नुसार म्हणजे पूर्वीचं आयपीसी 354C नुसार भाईंदर पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। सीसीटीव्ही फुटेज आम्ही त्या तक्रारदार महिलेकडून आम्ही प्राप्त केलेले आहेत आणि त्यानुसार पुढील तपास करून कारवाई करत आहोत। घटना अशी होती, गेले कित्येक दिवसापासून एक महिला आमच्या शाखेमध्ये येऊन तक्रार करत होती की त्यांच्याच एरियातला एक मुलगा जो सतत रात्री अपरात्री येऊन त्यांच्या घराच्या खिडकीमध्ये वाकून बघत असतो, फोटो काढत असतो, व्हिडिओ घेत असतो। त्यांच्या मुली आहे, तरुण 16 वर्षाची मुलगी आहे, ती बाथरूम मध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा तो तिथे येऊन बसतो खिडकीमध्ये। तर आम्ही ह्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी त्यांना कॅमेरे लावण्याचा सल्ला दिला होता। त्याप्रमाणे त्यांनी तिथे कॅमेरे लावले आणि ज्या वेळेस हे कॅमेरामध्ये सगळं रेकॉर्डिंग झालं की तो खरंच मुलगा तिथे जातोय आणि ते सगळे प्रकार करतोय, त्याच्यानंतर आम्ही त्याला चोप दिला। आम्हाला हे अधिकार आमच्या पक्षाने दिलेले आहेत आणि मला असं वाटतं की कायदा हातात घेणं ही आताची खरंच गरज आहे। जोपर्यंत अशा लोकांना शासन भेटत नाहीये, जोपर्यंत अशा प्रकारे चोप दिला जात नाहीये, तोपर्यंत कुठेतरी हे प्रकार थांबणार नाहीये। आणि हे जर थांबवायचे असतील तर मी सगळ्या महिलांना आवाहन करते की तुमच्या एरियामध्ये जर असा कुठलाही प्रकार अनुचित घडत असेल तर समोर या, चोप द्या, शांत बसू नका।
अंधेरी के MIDC इलाके में एक दुर्भाग्यपूर्ण घटना घटी जहां 45 वर्षीय विमल गायकवाड़ नामक महिला एक नाले में गिरकर अपनी जान गंवा बैठी। इस मामले की जांच के लिए मुंबई महानगर पालिका ने एक समिति गठित की है, जिसकी रिपोर्ट में पता चला कि मेट्रो प्रशासन की लापरवाही के कारण ये दुर्घटना हुई। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पार्टी की शालिनी ठाकरे के नेतृत्व में इस घटना के विरोध में एक मोर्चा निकाला गया, जिसमें मनसे कार्यकर्ता और मृतक महिला के भाई आनंद बनसोडे शामिल हुए। नमस्कार, मी आनंद बनसोडे। मागच्या आठवड्यामध्ये अंधेरीतील मॅनहोलमध्ये पडून माझ्या बहिणीचा मृत्यू झाला होता। त्या मृत्यूच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने समिती स्थापन केली होती। त्यानंतर 3 दिवसांनी त्यांचा अहवाल आलेला आहे आणि त्या अहवालात असं म्हणलेलं आहे की मुंबई महानगरपालिका त्या अपघातास जबाबदार नाही, तर MMRD या अपघातास जबाबदार आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, या अपघातास कोणीही जबाबदार असू दे, MMRD असू दे किंवा मुंबई कॉर्पोरेशन असू दे, तर या व्यक्तीच्या मृत्यूस कोणी कारणीभूत असेल त्या व्यक्तीने त्यांची जबाबदारी घ्यावी। कारण माझी बहिणी घरातील कर्ता माणूस होती आणि घर सांभाळत होती। माझ्या बहिणीचे जे मिस्टर आहेत शारीरिक अपंगत्व त्यांना आहे, डोळ्यांनी कमी दिसतं, तर त्या व्यक्तीची जबाबदारी कोण घेणार आहे? एवढं होऊन सुद्धा मुंबई महानगरपालिका म्हणते की या घटनेस आम्ही जबाबदार नाही आहोत, तर या घटनेची जबाबदारी कोण घेणार आहे? याच्यापेक्षा काही वाईट असेल असं मला काही वाटत नाहीये। आज आम्ही इथे BMC वरती मोर्चा काढला आहे गोरेगाव विधानसभेच्या तर्फे, आणि आपले जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांची आणि त्यांच्या सोबत जे काय विषयाचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपली बैठक झाली। विषय असा आहे की आज BMC वरती कुठचेही नगरसेवक नाही आहे। सगळे जे अधिकार आहेत ते आपल्या वॉर्ड ऑफिसर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडे आहेत, पण जे आपल्या निदर्शनात येतोय कुठचेही विधानसभेमध्ये काम होत नाही आहे। आजही आपण बोललो तर कुठच्या विषयावरती आमची चर्चा झाली, पाणी मिळत नाही, भगतसिंग नगरमध्ये पाण्याची टंचाई आहे, आपले ब्रिज अजून प्रलंबित आहेत, आपले रस्त्यांचा प्रश्न आहे, घनकचऱ्याचा प्रश्न आहेत, आपल्या हॉस्पिटल सिद्धार्थनगरचं हॉस्पिटल आहे ते अजूनही त्या प्रश्न प्रलंबित आहे, आणि सिद्धार्थनगरचं हॉस्पिटलला वेळ लागणार, त्यासाठी तुम्ही एक हेल्थ सेंटर सुरू करणार होता, ते अजून सुरू झालेलं नाही आहे। म्हणजे आपल्याला हे दिसलं आहे की गेले इतके वर्ष आणि विशेष तर जे 2 वर्ष मागे काही कुठचंही विषयावरती काम झालेलं दिसत नाही आहे। आमची चर्चा झाली, त्यांना आम्ही काहीतरी वेळ दिलेली आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की काय काय विषय आहेत जे पुढच्या 3 महिन्यामध्ये ते करून देणार आहेत, जसं की आपला हेल्थ सेंटर सुरू होणार आहेत, ओशीवाराचं जे रस्ता आहे तो सुरू करणार आहेत, अशी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत। आम्ही त्यांना एक विशेष मुदत दिलेली आहे प्रत्येक विषयासाठी, आणि समजा त्यांनी त्या मुदतीत नाही केलं तर आम्ही स्वतःहून करू। आजही मराठी पाट्यांचा प्रश्न प्रलंबित आहे। आज मराठी पाट्या दिसत नाही, हा विषय कसा होऊ शकतो? तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या समोर सांगितलंय की जिथे मराठी पाट्या दिसल्या नाही ते आम्ही स्वतःहून लावून घेणार आहोत, आम्ही कोणाची परवानगीची वाट बघणार नाहीत। फेरीवाल्याचे जे विषय आहेत, फेरीवाल्यांच्या विषयामध्ये पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जे भूमिका आहे ते आम्ही लागू करू। असे जे काही विषय आहेत, 1 आठवड्याची मुदत दिलेली आहे आपल्या रस्त्यांची, नाही झालं तर आम्ही सुरू करू रस्ता। आता किती वर्ष त्यांची वाट बघायची? आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे रस्त्यावर उतरून जे काय कामं करू शकते ते आम्ही स्वतःहून करून घेणार। काही दिवसापूर्वी एका महिलेचा अंधेरी MIDC येथे नाल्यामध्ये पडून मृत्यू झालेला, काल रात्री महापालिकेचा अहवाल आलेला आहे। ते लोक महापालिकेची जी समिती होती त्यांनी मेट्रो प्रशासनावरती एक पूर्ण घटनेची जबाबदारी टाकलेली आहे, त्याबद्दल काय म्हणाल? हेच चालू आहे ना, एकमेकांवरती फक्त हे आरोप करणार, प्रति-आरोप करणार, जबाबदाऱ्या दुसऱ्यावरती टाकून देणार, हे ब्लेम गेम जे चालू आहे ना, कारण आपल्याकडे निवडणुका तर होत नाही,
किती रखडलेल्या निवडणुका आहे आपल्याला माहिती आहे. BMCची निवडणूक कधीपासून रखडलेली आहे. त्यामुळे हे एकमेकांवरती आणि ह्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतं? सामान्य जनतेचं नुकसान होतं. त्यामुळे आत्ता जे काय करायचंय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतःहून करून घेणार. कोणाची कुठचेही खासदार, कुठचेही आमदार आणि कुठचेही नगरसेवक आणि कुठचेही अधिकाऱ्याची वाट न बघता आम्हाला जे लोकांसाठी करायचे ते आम्ही करून घेणार. अभिनेते गोविंदा आहेत, त्यांनी सकाळी त्यांच्याकडूनच मिसफायर झाले, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्याबद्दल काय म्हणणार? हो, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते त्याच्यामध्ये जनतेचा काय विषय नाही आहे.